आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त आज सकाळी 11 वाजता नाशिक शहरात भव्य आणि शिस्तबद्ध बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले। पोलीस मुख्यालयातील ड्रिल ग्राउंड येथून रॅलीची सुरुवात झाली। सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी आयोजित या रॅलीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली पार पडली। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वाहतूक विभागाच्या नियोजनामुळे नागरिकांना कमीत कमी गैरसोय झाली। या कार्यक्रमाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना मान्यवरांनी सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता आणि तरुणांच्या सकारात्मक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले। रवींद्र गांगोले, श्री गुरुमुख सिंग संधू आणि संजयजी लड्ढा यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली। रॅलीमुळे शहरात उत्साहाचे आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले। आज हिंद दी चादर 350वी शहीदी समागम जो पूर्ण भारतामध्ये बनवला जात आहे, त्याचा उद्देश असा आहे की 350 वर्षापूर्वी हिंदूच्या रक्षणासाठी आणि काश्मीर पंडितांच्या रक्षणासाठी गुरु तेग बहादूर साहेब यांनी जी शहादत दिली होती, जे औरंगजेब समोर सुद्धा झुकले नाही। त्यांनी सांगितलं गुरु तेग बहादूरांना, तुम्ही आमचा धर्म स्वीकार करा तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ। पण गुरुजींनी सांगितलं, तुम्ही माझं सर बी कलम केलं, माझ्यावर कितीही यातना केल्या तरी मी माझा धर्म सोडणार नाही। हा धर्म वाचवण्यासाठी 350 वर्षापूर्वी पहिल्यांदा जी शहादत दिली गेली ती आमचे गुरु तेग बहादूर साहेब यांच्या मार्फत दिली गेली। त्यानंतर ही जी शहादत 300 वर्षानंतर आज या पावन धरती महाराष्ट्रामध्ये मनवली जात आहे, ज्याचं मेन विशेष सहकार्य जात आहे आमचे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय गिरीशजी महाजन आणि आमचे कार्यक्रमाचे समन्वयक, आमचे मार्गदर्शक रामेश्वर भाऊ नाईक यांच्या माध्यमातून आणि हरनामसिंग बाबा यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम सिद्ध झाला आहे। मी सगळ्यांना, नाशिकवासियांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहे। कार्यक्रम 28 तारीख ते 1 तारीख या कार्यक्रम खारघर येथे होत आहे। धन्यवाद। जय सेवालाल। आज की ये रैली है, ये साहिब कमाल साहिब श्री गुरु तेग बहादुर जी की 350 वर्ष शताब्दी शहीदी समागम के निमित्त रखी गई है। ये एक जन जागरूकता है सारे नासिक के लिए। जितने भी हमारा हिंदू धर्म है, सिख, सिकलगर, सिंधी, मोयाल, वारकरी समाज, ये उनकी एकता और अखंडता के लिए है, ताकि हम खारघर में होने जा रहा है 28 और 1 तारीख का जो समागम है, वहाँ जाकर नतमस्तक हो। ये गुरु की शहादत के लिए एक नमन होगा, एक समर्पण होगा। मैं सारे नासिक वासियों को हाथ जोड़ के विनती करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा हम लोग इस समागम में जाने की तैयारी करें और एकता और अखंडता का एक ऐसा प्रतीक बने जो कि सारी दुनिया में एक मिसाल रहे। हम शुक्रगुजार हैं मोदी जी के, सीएम फडणवीस जी के, हमारे सिख के जितने भी संत महात्मा हैं, हिंदू धर्म के संत महात्मा हैं, उन सब के शुक्रगुजार हैं जिन्होंने इन सारे समागमों में हाजिरी भर के इस समागम को बहुत ही घर घर तक पहुंचाया है। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की में दिया गया दूसरा समागम नंदेड़ की पावन पवित्र धरती तख्त सचखंड श्री हजूर साहिब में किया गया। अभी तीसरा जो समागम है मुंबई में खारघर में होने जा रहा है। ये जो बलिदान गुरु महाराज ने दिया हिंदू धर्म के लिए, जो पंडित कृपा राम जी थे, जो कश्मीर में मटन शहर पड़ता है वहाँ के रहने वाले थे। तभी जो मुग़ल साम्राज्य था और उन्होंने जुल्म की बहुत ज़्यादा इंतहा कर दी थी और ज़्यादा से ज़्यादा कश्मीरी पंडितों को मार करके उनको मुसलमान धर्म में शामिल किया जा रहा था। लेकिन जब वो ये अपनी फरियाद लेकर के आनंदपुर साहिब गुरु तेग बहादुर पातशाह जी के पास पहुँचे, उन्होंने अपनी फरियाद सुनाई और गुरु तेग बहादुर पातशाह जी ने बोला कि जाओ जाके औरंगजेब को बोल दो कि अगर वो एक जाने को मुसलमान हमें बना ले तो फिर सभी के सभी बन जाएंगे। उसी चीज़ को मुख्य रखते हुए गुरु तेग बहादुर पातशाह जी ने दिल्ली चांदनी चौक में बहुत बड़ी एक शहादत दी। उनके साथ में भाई मती दास जी, भाई सती दास जी, भाई दयाला जी
ने भी शहादत दी। तो ये उसी चीज़ को मुख्य रखते हुए सरकार की तरफ से एक बहुत बड़ा जो 3 समागम लिखे गए थे, अभी 2 हो गए, अभी एक लास्ट अभी खारगर में होने जा रहा है। तो सभी संगत को निवेदन है ज़्यादा से ज़्यादा बढ़ चढ़ के आपसी भाईचारे की सांझ में बातें हुए सभी ने पहुँचना है बढ़ चढ़ के। वाहिगुरू जी का खालसा, वाहिगुरू जी की फतेह। 28 फरवरी आणि 1 मार्चच्या दिवशी खारघर नवी मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक भागातून मोठ्या संख्येमध्ये जो आपले श्रद्धालू आहेत ते त्या ठिकाणी जात आहे। याच्यासाठी सगळे व्यापक नियोजन जो आहे ते करण्यात आलेली आहे। त्याच्या अनुषंगाने जनजागृती व्हावा याच्यासाठी स्कूल्स कॉलेजेसमध्ये पण जनजागृतीसाठी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे। आपल्या काही दिवस पूर्वी आपल्याला आठवण असेल की सन्माननीय खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये एक चित्ररथ पण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अनावरण करण्यात आलं होतं। त्याच्यासोबत आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक बाईक रॅली नाशिक शहरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। या बाईक रॅलीमध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून दामिनी पथक असेल आणि इतर म्हणजे लोकांच्या माध्यमातून या बाईक रॅलीमध्ये लोक सहभागी होत आहे। मोठ्या प्रमाणात जनजागृती या ठिकाणी चालू आहे। सर्व नाशिककरांना माझी यही विनंती राहील की आपण या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहावा, माझी सर्वांना विनंती आणि सूचना। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारतर्फे हिंद दी चादर हा कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि खारघरला याचा मोठा कार्यक्रम होणार आहे। याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून भाविक सहभागी होणार आहेत आणि माझे आपल्या सगळ्यांना आव्हान राहील नाशिक पोलिसांचं की आपण या कार्यक्रमात खारघरला सहभागी व्हावं। आणि मी आज आपल्या नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर हरीश प्रसादजी यांचा आभार मानतो की त्यांनी ही रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि पोलीस विभाग नाशिक शहर पोलीस यांना याच्यात सहभागी करून घेतलेलं आहे। सत श्री अकाल, जय हिंद।